Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. थोडीच वेळात छगन भुजबळ आणि सरकारचे जे शिष्टमंडळ आहे ते छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टवर येणार आहे। तर ते लोक वडीगोद्री जिथे ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांचं जे आंदोलन आहे तिथे जाणार आहे। आपल्या सोबत काही लोक आहेत, त्यांच्या सोबत बोलून घेऊया त्यांचं काय मत आहे। तुम्ही इथे आलेले आहे, सगळे ओबीसी समाजाचे लोक आहे, कशाचं? आम्ही आमचे जे काही ओबीसी समाजाच्या ज्या काही समस्या होत्या, ज्या आरक्षणाचा प्रश्न होता, यासाठी आमचे सर्वांचे ओबीसीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब जे उपोषणासाठी बसलेले आहेत, प्राध्यापक हाके सर आणि आमचे सन्मित्र नवनाथाबा वाघमारे आणि तसेच पुण्याला ॲडव्होकेट ससाने हे बसलेले आहेत। आणि हे आमच्या समाजासाठी हे सर्व बांधव जे आहेत ते उपोषणासाठी बसलेले आहेत। आणि आमच्या सर्व ज्या काही मागण्या होत्या, ज्या कुणबी म्हणून ज्या 54,000 ज्या नोंदी होत्या त्या रद्द करण्यात यावा आणि आमचं आरक्षण जे आहे ते अबाधित ठेवण्यासाठी या संघर्षाच्या लढ्यामध्ये आम्ही सर्व महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। तर कोण कोण येणार आहे इथे? आता माननीय आमचे आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आणि शासनाच्या वतीनं गिरीश महाजन साहेब आहेत, धनंजय मुंडे साहेब आहेत, हे सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी काल जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये निश्चितपणानं हे लक्षात आलं की आमची पहिली मागणी महाराष्ट्राची उपसमिती ओबीसी समाजाची ही तयार झाली। त्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो आणि शासनाचे सर्व प्रतिनिधी उपोषण सोडण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत। अजून आपल्यासोबत काही लोक आहे, मला सांगा, खूप बंदोबस्त पण लावलेला आहे पोलीस? हो, ते तर असणारच आहे, कारण की आपण बघू शकता की 18 पगड जातीचे लोक इथं सर्वजण येत आहेत। जवळजवळ 1 ते 1,500 गाड्यांचा ताफा एअरपोर्ट पासून वडीगोद्रीकडे जाणार आहेत आणि त्यासोबत वडीगोद्रीमध्ये जवळजवळ लाखोच्या संख्येने लोक तिथं उपस्थित आहेत। आमची सर्वांची एकच मागणी आहे आणि ती साधी आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं। काही लोक आहे, दादा कुठून आले तुम्ही? आम्ही करमाड गावून आलो, औरंगाबाद तालुक्यामधून, संभाजीनगर तालुका औरंगाबादून तिथून आलेलो आहे। आणि ओबीसीचे जे मागणी होती ते होणार आहे? हो, होणारच ना। सरकार, काही लोकांचं म्हणत आहे की सरकार फक्त आश्वासन देत आहे। नाही, आश्वासन आमची मागणीची सगळे सोयरे हीच मागणी होती, आम्हाला नाही पाहिजे सगळे सोयरेची त्याची मागणी आम्हाला ती द्यायला नाही पाहिजे शासनाने। आणि जे मराठा आरक्षण आम्ही त्यांना पहिलं ऑलरेडी आरक्षण PWतून दिलेलंच आहे, पण त्यांना त्याच्यातून नाही देण्यात यावं म्हणून आमची ओबीसीची संपूर्ण मागणी आहे। दादा मला सांगा, एकीकडे जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या आणि याच्यापूर्वी त्यांचं याच्यामध्ये नव्हतं, ते आमच्यामध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न करत आहे। ती घुसखोरी आम्ही कदापि याच्यामध्ये होऊ देणार नाही। आणि ते आणि त्यांना हे पण म्हणणं आहे की आम्ही ऑलरेडी कुंभी आहे आणि कुंभी ओबीसी मध्ये आहे। ते ऑलरेडी जे कुणब्याला आमचा विरोध नाही ना, पण जे नवीन जे घुसायला आले ना तुम्ही त्याच्यामध्ये आमचा विरोध आहे ना। हा, उद्या कोणी काही घुसन ते अशी भाषा करता, आमचं मी ठोसा द्यायची उत्तर देण्यास आमची तयारी आहे। काय म्हणते मी जागा उभा करणार आहे, काय करणार, आमची बी तयारी तेवढं उभा करायची, आम्ही ते जायला थोडेच आहे। तुम्हाला काय वाटतं, जे लक्ष्मण हाकेचं जे आंदोलन आहे त्याला यशस्वी मिळणार? ते आंदोलन जे यशस्वीरित्या पार पाडणार आहे आणि त्याला यश मिळणारच आहे। हे होते ओबीसी समाजाचे बांधव आणि त्यांचं म्हणणं आहे की लक्ष्मण हाके जे आंदोलन करत आहे त्याला यश मिळणार। इसरार चिश्ती, मुंबई तक, छत्रपती संभाजीनगर।